भाजप सरकारला मुस्लिम विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना रविशंकर प्रसाद यांनी फटकारलंय। मुस्लिम जनता भाजपला मत देत नसली तरी आम्ही त्यांचा नेहमीच योग्य सन्मान केलाय असं त्यांनी सांगितलंय। आम्ही देशाचा कारभार चालवतोय, अशा वेळी उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का असा प्रश्न करत आम्ही त्यांना नेहमीच न्यायाने वागवल्याचं प्रसाद यांनी सांगितलंय। मुंबईत झालेल्या माइंड संमेलनात ते बोलत होते। केंद्र सरकारनं आरोग्य खात्यातल्या बजेटला कात्री लावल्याचा आरोप चुकीचा असून केंद्राने दिलेला निधी राज्य सरकार खर्च करत नसल्याची टीका केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी केली आहे। नवी मुंबईत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिव्हिजन 2017 या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। आरोग्य सेवेबाबत भारतात अतिशय चांगल्या सुविधा देण्यात येत असून भारताची इतर कोणत्याही देशाची तुलना करण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। एक चर्चा चल पड़ती है, हेल्थ का बजट स्लैश, हेल्थ का बजट कभी स्लैश नहीं हुआ है। हमारा ये आरोप है या हमारा ये दुख है कि हेल्थ का बजट हमारे स्टेट्स खर्च नहीं कर पा रहे हैं। खर्च करो, हम कैपेसिटी बढ़ाना चाहते हैं, हम उस पर काम करना चाहते हैं। लोग हर एक चीज को गलत तरीके से प्रदर्शित किया। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शहापूरच्या 3 शेतकऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे। चंद्रकांत भोईर, रुपेश बांगर आणि दीपक जाधव अशी या तिघांची नावं आहेत। कल्याण सत्र न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान अटकेनंतरही शेतकऱ्यांच्या समृद्धी महामार्गाला असलेला विरोध हा कायम आहे। 26 एप्रिलला शहापुरात राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन त्यासाठी करण्यात येणार आहे। भिवंडी मतदार यादी घोटाळ्या प्रकरणी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी 11 पालिकेच्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये 50,922 बोगस मतदारांचा समावेश असल्यामुळे भिवंडीच्या फैजल अन्सारी, संजय काबूकर, सिद्धेश्वर कामूर्ती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारत केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत। कल्याणच्या हाजी मलंग गडावरच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलंय। कामासाठी लागणारा 90% निधी देऊनही सुप्रीम कंपनीनं हे काम रखडवलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केली आहे। अतिशय संथ गतीनं चाललेल्या या कामाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कंपनीला काळ्या यादीत टाकणार असल्याचं यावेळी जाहीर केलंय। दरम्यान पुढच्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होऊन सेवा सुरळीत सुरू होईल असा दावा या कंपनीकडून करण्यात येतोय। भारतीय दिव्यांग संघटना आणि इंडिया डेफ सोसायटीमधल्या दिव्यांग व्यक्तींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या घरासमोर आंदोलन केलंय। वांद्र्यातील अली यावर जंग या मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थेतून शिकूनही अनेक मूकबधिरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत। या संस्थेला सरकार अनुदान देतं, मात्र मिळणारं अनुदान आणि दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्याच्या CBI चौकशीची मागणी करण्यात येते आहे। शिर्डीजवळच्या अस्तगावमध्ये 5 ठिकाणी सशस्त्र दरोडा पडलाय। दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेले आहेत। या जखमींवर शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। राहता तालुक्यातल्या नळे आणि खिलारी वस्तीवर पहाटेच चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता। नळे वस्तीतील 5 घरं लुटताना घराबाहेर झोपलेल्या महिलांचे दागिने ओरबाडले आणि घरातला ऐवज लुटला। त्यांना विरोध करणाऱ्या आणि बेदम मारहाण झाली आणि या मारहाणीमध्ये देवबाई शिवाजी खिलारी या वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे। उठून पाहत होता 4 जण होते, परत 4 असल्यामुळे मी गपचीत झोपून घेतलं। नंतर ती मायापासून निघली। नंतर मी हळूच पुंडरगीतून पाहिलं तर त्यावेळेस आमच्या मेवण्याचे तिथे येऊन 4 जण उभे होते। त्यावेळेस लगेच घरातून 3 जण निघली तर त्यांचे मोबाईल वगैरे आमचं सगळं मोबाईल वगैरे पैसे घेऊन गेले। राज्यातल्या महामार्गांवरची दारूची दुकानं बंद झाल्यानंतर आता ही दुकानं गावात शिरकाव करायला लागलेली आहेत। त्याला विरोध करत नाशिकच्या सटाण्यातल्या मळगाव इथल्या सरकारी दारूच्या दुकानाची तोडफोड करत पेटवून देण्यात आलेलं आहे। मळगावमधल्या महिला आणि ग्रामस्थांनी हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती, मात्र दुकानदार ऐकत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामस्थांच्या मदतीनं दुकानाची तोडफोड केली आणि ते पेटवून दिलं। आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीलाही या महिलांनी हुसकावून लावलंय। शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयातलं भोजन कक्ष बंद करण्यात आलंय। इमारत विस्तारीकरणाचं कारण देत हे भोजन कक्ष बंद करण्यात आलेलं असून या निर्णयानं रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत। महिनाभरापूर्वी या रुग्णालयातील सर्व उपचार हे मोफत करण्यात आले। तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन कक्ष देखील उभारण्यात आलं होतं। मोफत उपचारांची घोषणा झाल्यानंतर रुग्णांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संख्या वाढलेली आहे।
आणि अशा परिस्थितीत अचानक भोजन कक्ष बंद झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत. ठाण्यातल्या कळवा खारेगावमध्ये एका 4 वर्षीय चिमुरड्यावर डुकरांनी हल्ला केलाय. खारेगावातल्या आतकोनेश्वर नगरात खेळणाऱ्या सूरज चंडालिया याच्यावर मोकाट फिरणाऱ्या डुकरांनी हल्ला केला. एका महिलेनं दगड मारून या मुलाची डुकरांच्या तावडीतून सुटका केली आहे. डुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरजवर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानं मोकाट डुकरांचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला असून त्याचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी आता करण्यात येते आहे. हा जो प्रकार आहे हा महानगरपालिकेच्या नाकारतेपणाचं एक उदाहरण आहे. तर महानगरपालिकेने कुठच्याही प्रकारचं इथे मोकाट डुकरं शेकडोने डुकरं तिकडे फिरत आहेत, त्यांच्या कुठच्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे असंख्य मुलांच्या, लहान मुलांच्या, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. ही मोकाट डुकरं जी फिरतात त्याच्यावरती महानगरपालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा तिथल्या नागरिकांना घेऊन आम्हाला त्या आंदोलनात उतरावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात इंदापूर तालुक्यातल्या 24 गावांनी सहभाग घेतलाय. या 24 गावात जलसंधारणाच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी सुद्धा पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमात सहभागी झाला. इंदापुरातल्या तक्रारवाडी आणि इतर गावात अतुल कुलकर्णीनं श्रमदान केलं. गावातल्या तरुणांच्या बरोबरीनं काम करत अतुलने जलसंधारणाच्या कामाला आपला हातभार लावलाय. हा अतिशय अवघड असा भाग आहे. खोदायला अत्यंत अवघड, कारण सगळा दगड एक्सपोज झालाय. पण त्याचबरोबर हेही आहे की उतार असल्यामुळे आणि गाव खाली असल्यामुळे फार चांगलं ह्याच्यातनं रिझल्ट मिळणार आहे. जर कोणाचा वाढदिवस असेल किंवा काय असेल तर ते नुसता साजरा न करता इकडे येऊन झाडं लावण्यासाठी किंवा त्याला पाणी देण्यासाठी टँकर्स वगैरे अशी मदत करतात. आत्तासुद्धा वर मी बघितलं महिलांची संख्या पुष्कळ होती, मुलांची, तरुणांची संख्या पुष्कळ होती. तर हाच मला वाटतं मार्ग आहे पुढे जाण्याचा आणि या पद्धतीनं काम करण्याचा.